नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या सत्रात आपण व्हेरिएबल स्पीड एअर कंडिशनर्स, इन्व्हर्टर एसीज चे कंट्रोल सर्किट तपासण्याबद्दल जाणून घेऊ। उद्दिष्टे: या व्यायामाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगचे काही सामान्य घटकांचे विहंगावलोकन, इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगचे काही कंट्रोल सर्किट तपासा। इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगचे आउटडोर युनिट समजून घ्या। इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगचे इनडोर युनिट समजून घ्या। आता व्हेरिएबल स्पीड एअर कंडिशनर्स, इन्व्हर्टर एसीज चे कंट्रोल सर्किट तपासण्यासाठी आवश्यक असलेले टूल्स, इक्विपमेंट आणि कन्झ्युमेबल वस्तू पाहूया। टूल्स, इक्विपमेंट आणि कन्झ्युमेबल्स: ट्रेनी किट, क्लॅम्प मीटर, कटिंग प्लायर, स्क्रू ड्रायव्हर, टेस्ट लॅम्प, व्होल्ट मीटर आणि ॲममीटर, नाईफ, इन्व्हर्टर एसी 1.5 टन। आता व्हेरिएबल स्पीड एअर कंडिशनर, इन्व्हर्टर एसीज चे कंट्रोल सर्किट तपासण्याची तयारी पाहू। इन्व्हर्टर एअर कंडिशनरच्या काही सामान्य घटकाचे विहंगावलोकन। इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगच्या सर्किटमध्ये युनिटचे कार्य कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी अनेक घटक एकत्रितपणे कार्य करतात। इन्व्हर्टर एअर कंडिशनरच्या काही सामान्य घटकांचे विहंगावलोकन येथे आहे, जे तुम्हाला आढळू शकतात। कंट्रोल बोर्ड हा एअर कंडिशनरचा मेंदू आहे, विविध कार्य व्यवस्थापित करतो आणि सेन्सर आणि इतर घटकांशी संवाद साधतो। इन्व्हर्टर बोर्ड इष्टतम आराम आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी कंप्रेसरचा वेग आणि इतर सेटिंग समायोजित करते। इन्व्हर्टर बोर्ड फंक्शन्स आणि कम्युनिकेशन सोबत सेन्सर प्रेशर वापरतात। कंट्रोल सर्किट कूलिंग किंवा हीटिंगच्या गरजांवर आधारित कंप्रेसर गती व्यवस्थापित करते। कॅपॅसिटर आणि इंडक्टर हे असे घटक आहेत जे विद्युत प्रवाहाचे व्यवस्थापन आणि नियमन करण्यात मदत करतात, विशेषतः कॉम्प्रेसर आणि इतर महत्त्वपूर्ण सर्किट्समध्ये। ट्रान्सफॉर्मर्सचा वापर सिस्टीम मधील व्होल्टेज पातळी वाढवण्यासाठी किंवा खाली येण्यासाठी केला जातो। नियंत्रण मंडळाचे कार्य सुलभ करण्यासाठी आणि विविध घटकांना योग्य शक्ती प्रदान करण्यासाठी। रिले आणि कॉन्ट्रॅक्टर हे इलेक्ट्रोमेकॅनिकल स्विच आहेत, जे कॉम्प्रेसर, फॅन, मोटर्स आणि बरेच काही यासारख्या विविध घटकांवर वीज प्रवाह नियंत्रित करतात। पॉवर सप्लाय युनिट जे कंट्रोल बोर्ड आणि इतर घटकांना पॉवर पुरवठा करते, अनेकदा सिस्टीमच्या वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या व्होल्टेज आउटपुटसह। विद्युत हस्तक्षेप टाळण्यासाठी आणि व्होल्टेज चढउतार किंवा वाढीपासून संरक्षण करण्यासाठी सर्किटमध्ये फिल्टर समाविष्ट असू शकतात। कंट्रोल सर्किट डिस्प्ले पॅनल आणि वापरकर्ता इंटरफेस व्यवस्थापित करते। वापरकर्त्यांना तापमान, मोड आणि इतर सेटिंग सेट करण्यास अनुमती देते। विविध वायर्स
आणि कनेक्टर्स या घटकांना एकमेकांशी जोडतात, संपूर्ण सिस्टीम मध्ये सिग्नल आणि पॉवर प्रसारित करतात। आता व्हेरिएबल स्पीड एअर कंडिशनर्स इन्व्हर्टर एसी चे कंट्रोल सर्किट तपासण्याची प्रक्रिया पाहू। कार्य 1, इन्व्हर्टर एसी आउटडोर युनिटचे कंट्रोल युनिट तपासा। इन्व्हर्टर एअर कंडिशनिंग आउटडोर युनिट याचे कंट्रोल सर्किट तपासण्यामध्ये योग्य कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी इलेक्ट्रिकल घटक आणि कनेक्शनची तपासणी करणे समाविष्ट आहे। यामध्ये वायरिंग, कंट्रोल बोर्ड, सेन्सॉर, कॅपॅसिटर, रिले आणि कॉम्प्रेसर चे नुकसान, सेल कनेक्शन किंवा युनिटच्या ऑपरेशनवर परिणाम होऊ शकणाऱ्या खराबीच्या कोणत्याही लक्षणासाठी मूल्यांकन करणे समाविष्ट आहे। व्होल्टेज पातळी आणि घटकांमधील सातत्य तपासणे हा देखील कंट्रोल सर्किट मधील कोणत्याही समस्यांचे निदान करण्याचा एक भाग आहे। कार्य 2, इन्व्हर्टर एसी चे कंट्रोल सर्किट इंडोर युनिट तपासा। इन्व्हर्टर एसी इंडोर युनिटच्या कंट्रोल सर्किटचे परीक्षण करताना इष्टतम कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी विविध विद्युत घटक आणि कनेक्शनची तपासणी करणे समाविष्ट आहे। यामध्ये वायरिंग, कंट्रोल बोर्ड, सेन्सॉर, इंडोर फॅन, मोटार, थर्मिस्टर्स आणि इतर भागांचे नुकसान, लूज कनेक्शन किंवा युनिटच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकणाऱ्या ऑपरेशनच्या समस्यांचे कोणतेही संकेत ओळखण्यासाठी मूल्यांकन करणे समाविष्ट आहे। इंडोर युनिटच्या कंट्रोल सर्किट मधील कोणत्याही समस्यांचे निदान आणि निराकरण करण्यासाठी या घटकांमधील व्होल्टेज पातळी, सातत्य आणि सिग्नल तपासणे आवश्यक आहे। रिकॅप: या विषयावर आम्हाला माहिती मिळाली। इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगच्या काही सामान्य घटकांची तपासणी, इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगचे कंट्रोल सर्किट तपासणे, इन्व्हर्टर एअर कंडिशनिंगचे बाह्य युनिट तपासणे, एअर कंडिशनिंगचे इंडोर युनिट तपासणे। मला आशा आहे की व्हेरिएबल एअर कंडिशनिंग एसी चे कंट्रोल सर्किट तपासण्याची प्रक्रिया तुम्ही सर्वांनी समजून घेतली असेल। धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो, आणि पुढच्या सत्रात भेटूया। बाय।